नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. समाज माध्यमांवरती प्रभू श्री रामांविषयी एक वादग्रस्त व्हिडिओ जो आहे तो एका मुलीकडनं पोस्ट करण्यात आला. त्याच्यानंतर आता आपण जर पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये जे आहे ती एक तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे बदलापूर शहरातील सगळ्या रिक्षा चालकांनी आता आपल्या रिक्षा ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत. आपण सध्या बदलापूर पूर्व स्टेशन परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर भयान अशी शांतता पाहायला मिळते, कारण की नेहमीच गजबजलेला असलेला हा परिसर आपण जर पाहिला तर येथील रिक्षा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे. आणि या घटनेचा, या व्हिडिओचा तीव्र शब्दामध्ये रिक्षा चालक बांधवांनीही विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णतः शहरातील जी रिक्षा सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो संपूर्ण शहरामध्ये जी रिक्षा सेवा केली जाते ती रिक्षा सेवा बंद असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना याचा त्रास होतोय. परंतु जी घडलेली घटना आहे, जो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय, त्या घटनेच्या निषेधार्थ, त्या व्हिडिओच्या विरोधात निषेधार्थ आपण बघू शकतो आता बदलापूर शहरातील रिक्षा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे. आणि संपूर्ण शहरात काय परिस्थिती आहे याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत. आणि स्टेशन परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यावेळी वर्दळ आपल्याला पाहायला मिळत असते आणि येथे रिक्षाच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. परंतु आता आपण बघू शकतो पूर्णपणे शहरातली जी रिक्षा सेवा जी आहे ती बंद करण्याचा निर्णय सर्व रिक्षा चालकांनी घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण जर पाहिलं तर बदलापूर स्टेशन परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि काय परिस्थिती आहे त्याचा आपण आढावा घेत आहोत. आणि रिक्षाची जी सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि सर्वानुमते एकमताने आपण बघितलं तर रिक्षा चालकांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि जे रिक्षा स्टँड आहे तिथे आपण जर पाहिलं तर रिक्षा चालक उभे आहेत, रिक्षा आहेत, परंतु ही सेवा जी आहे ती थांबविण्यात आलेली आहे आणि लोक काही रिक्षामध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि स्टेशन परिसरात काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेत आहोत. अंबिका हॉटेलच्या येथेही मोठ्या प्रमाणात जे आहे ते कात्र परिसरामध्ये जाण्यासाठी रिक्षा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि येथेही ही सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या स्वरूपात सर्व रिक्षा चालकांनी या घटनेचा जो आहे तो निषेध म्हणून आपण जर पाहिलं तर ही सेवा जी आहे ती शहरामधली बंद करण्यात आलेली आहे. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्येही मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनेच्या माध्यमातून जो वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय त्याच्या संदर्भात, त्या घटनेच्या विरोधात जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता खरवाईसाठी जिथून रिक्षा जाते नव्या नगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर, तिथेही आपण जर पाहिलं तर रिक्षा ज्या आहेत ते सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहे आणि रिक्षा चालकांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे. लोक या ठिकाणी रिक्षाच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गुन्हा नोंदविला जावा अशी सर्व रिक्षा चालकांची आणि नागरिकांची मागणी होती. त्याच्यानंतर आता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया जी आहे ती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये सुरू झालेली आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर रिक्षा चालकांनी बदलापूर शहरामध्ये बंदची हाक दिलेली आहे आणि जो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरती व्हायरल झाला त्या घटनेच्या निषेधार्थ आपण बघू शकतो शहरातली काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत आहोत. आणि बदलापूर स्टेशन परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर आता रिक्षाची सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. सर्व रिक्षा चालकांनी हा निर्णय घेतलेला आहे. लोकांची त्याच्यामुळे कुठेतरी एक ताळामोळ होणार आहे. परंतु काय परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेत आहोत आणि येथेही मोठ्या प्रमाणात रिक्षा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. त्याही रिक्षा आपण बघू शकतो आता नसल्याने नागरिक या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ काल समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये एका मुलीकडून आक्षेपार्ह वक्तव्य जे आहे ते करण्यात आले. त्याच्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ सर्व रिक्षा चालक बांधवांनी आपण बघू शकतो आज बदलापूर शहरामध्ये बंदची हाक दिलेली आहे. आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या परिसरात आपल्याला एक भयान अशी शांतता पाहायला मिळते. रिक्षा चालक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माजी अध्यक्ष देशमुख देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि सगळे रिक्षा चालक बांधवही आपल्याला इथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. परंतु घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ, घडलेल्या घटनेच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो रिक्षा चालकांनी आता बंदची हाक दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो रिक्षा चालक आपल्याला समोर पाहायला मिळतात. परंतु सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. कात्र परिसरामध्ये इथून रिक्षा जात असतात तिथे आपण बघू शकतो रिक्षा चालक उभे आहेत, रिक्षा उभे आहेत. परंतु या सर्वांनी एकत्र येत जी आहे ती ही बंदची हाक दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात
रिक्षा चालक बांधव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु या घटनेच्या निषेधार्थ त्या व्हिडिओच्या विरोधात जे आहे ते लोक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि रिक्षा चालकांनीही या घटनेच्या ही सेवा जी आहे ती बदलापूर शहरामध्ये बंद करण्यात आलेली आहे. रिकाम्या रिक्षा ज्या रिक्षा जात आहेत त्या रिकाम्या रिक्षा आपल्याला इथून जाताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण बदलापूर शहराला जोडणारी बदलापूर शहरातली अत्यंत महत्त्वपूर्ण वाहिनी म्हणून रिक्षा सेवा देत असतात आणि सर रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आज आणि सगळ्या रिक्षा चालकांनीही या बंदला हाक दिलेली आहे. काय सांगा? हा जो इंस्टाग्रामवरती पोस्ट व्हायरल झाली त्याचं समर्थन कोणीच करणार नाहीये, कारण चुकीची पोस्ट आहे आणि त्याचा आम्ही पहिलं सर्वप्रथम निषेध करतोय. काय आणि राहिला प्रश्न, त्यातल्या सर्व गावकऱ्यांनी उत्साहाने तिथे येऊन उत्स्फूर्तपणे हा बंद आम्हाला करायला लावलेला आहे आणि आता पोलीस स्टेशनला त्या बाबतीत गुन्हा नोंदवण्याचं काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही बंद मागे घेणार आहोत. शहरातल्या सगळ्या रिक्षा बंद असणार आहेत का? आता पूर्व भागातल्या तरी आहेत सर्व बंद रिक्षा. पूर्व परिसरातील रिक्षा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि आता आपण बघू शकतो स्टेशन परिसरामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेत आहोत. काल एक व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्याच्यानंतर एक तणावपूर्ण परिस्थिती बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळते. खरं तर बदलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, परंतु असं जर घडत असेल तर हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओ समाज माध्यमांवरती टाकणं आणि शहरातील शांतता भंग करणं हे चुकीचं आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ या संपूर्ण प्रकाराच्या विरोधामध्ये लोकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर सकाळी गर्दी केलेली आणि आता बदलापूरमध्ये रिक्षा चालकांनी आपण जर पाहिलं तर बंद पुकारलेला आहे आणि या संपूर्ण घटनेचा विरोध त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अनेक लोक आहेत जे रिक्षाच्या प्रतीक्षेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार. दादा, किती वेळ झाला इथे थांबलेत रिक्षासाठी? जवळपास अर्धा तास झाला आम्ही थांबलो. काय आपल्याला माहिती आहे रिक्षामध्ये रिक्षा चालकांनी बंद पुकारलाय का? नाही, काय आयडिया नाही. आम्ही विचारतो पण कोणी सांगतही नाही. एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालेला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ प्रभू श्री रामांचा अवमान करण्यात आलेला. त्या घटनेच्या निषेधार्थ रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे, परंतु या बंदचा आपल्याला त्रास होतोय का? त्रास तर होतो. तर माझी लहान मुलगी आहे, आता हिला उन्हातानाचं घेऊन मी इथं उभा आहे अर्धा तास. नक्कीच आपण दोन्ही बाजून ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटनेच्या निषेधार्थ या घटनेच्या विरोधात या व्हिडिओच्या विरोधात शहरामध्ये रिक्षा चालकांनी बदलापूर पूर्व परिसरामध्ये बंदची हाक दिलेली आहे आणि या बंदमुळे कुठेतरी जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना त्रास होतो. त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांचंही म्हणणं जे आहे ते जाणून घेतलेलं आहे. बदलापूर शहरात अशी प्रत्येक बाबतीत प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशा बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजला फॉलो करा.